महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। या निर्णयाचे स्वागत करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुती सरकारचे मनापासून आभार मानले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे हा आनंदाचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले। कृषी आणि ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळणे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे। महायुती सरकारची शिवरायांवरील निष्ठा व आदर या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येतो, असे मत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले। कोयना जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेला आहे। रात्री उशिरा याची माहिती पडलेली आहे। काय सांगाल तुम्ही? नाही, हा निर्णय जो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्मान्य आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपले पाटबंधारे मंत्री आणि आमचे महायुतीतले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून घेण्यात आला। हा नक्कीच कोयना जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा जो निर्णय झाला आहे, हा हे सगळ्यांनाच आनंद देणारा हा निर्णय आहे। आणि कोयना हे आपल्याला माहिती आहे की ही महाराष्ट्राची एक कृषी त्याचबरोबर ऊर्जेच्या माध्यमातून एक फार मोठं आणि महत्त्वाचं धरण आहे आणि याच्यातनंच बहुतांशी ऊर्जेचा म्हणजे पॉवरचा जो हे आहे तो याच्यातनंच आपल्या राज्याचा जो आहे तो भागवला जातो। आणि असं असताना हा एक महत्त्वपूर्ण निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला आहे। मी त्यांचं सातारा जिल्हा वासियांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। विखे पाटील साहेब असतील आमचे पाटबंधारे मंत्री, त्यांचं अभिनंदन करतो। आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या महायुती सरकारचा असणारा आदर, त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आणि त्यांच्यावर असणारं प्रेम हे या अशा निर्णयातनं नक्की समाजाच्या पुढे दिसून येते, एवढंच मी सांगू इच्छितो। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।